नमस्कार मंडळी, मी लीना पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, सकाळी सकाळी देवपूजा यांनी करून घेतली होती. त्यानंतर आज चतुर्थी होती, त्यामुळे इथं मला फराळाचं साबुदाणा आणि आता ही जी रेसिपी आहे, ही माझ्या सासूबाईंची रेसिपी आहे. मी आता खूप दिवसानंतर पहिल्यांदा ट्राय करते आहे. ती इथं बघा, मी बटाटे जे आहे ना ते उकडून घेतले होते आणि आता म्हटलं आपण लगेचच साबुदाणा जो आहे ना तो देखील परतून घेऊ. तर इथे मी मिरच्या वगैरे काढून घेत होती. मला साबुदाणा देखील साईडला परतावायचा होता आणि तो जे बटाटे आपण आता शिजवून घेतले होते ना उकडून, तर त्याचा मला शिरा बनवायचा होता. खूप छान लागतो. आता मी म्हणजे इकडं आली ना तेव्हा पहिल्यांदाच त्यांच्याकडे बघितला. कारण आमच्या तिकडे असं काही म्हणजे मी बघितलेला नव्हता. पण मग खाल्ल्यानंतर मला आवडला. तर मग आता खूप दिवसानंतर म्हटलं चला आपण बनवून बघू. तर इथे मी आता तोच बनवत होती. म्हटले अगोदर साबुदाणा बनवून घेऊ. आता साबुदाणा मी रात्रीच भिजत टाकलेला होता. तो छान भिजलेला होता. तर इथे मी काढून घेत होती. आणि आज काय झालं होतं, आता काल थोडीशी शंभूला सर्दी झाली, पण आज त्याला थोडंसं जास्तच म्हणजे तर ताप देखील आला होता. त्यामुळे आज त्याला स्कूलला पाठवलं नव्हतं, घरीच ठेवलेलं होतं. म्हटले आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ, कारण आता पावसाळा चालू झाला आहे, त्याच्यामुळं लगेचच इन्फेक्शन वगैरे कोणी असेल स्कूलमध्ये आजारी, तर त्याला काल सर्दी झाली आणि आज ताप आला होता. त्यामुळे मग घरी ठेवलं होतं. तर इकडे बघा, मी आता जे बटाटे ते किसणीने किसून घेतले आणि त्यामध्ये तूप टाकून असं आता परतून घेत होते आणि एक बाजूला साबुदाणा देखील बघा परतवून घेत होती. आणि बाहेर सारखा म्हणजे सकाळची असे पावसाची रिमझिम रिमझिम सारखी चालू होती. उघडायचं काय नाव घेत नव्हतं, म्हणजे काही जोरात वगैरे येत नव्हता, पण सारखी शिडशिड शिडशिड चालू होती. त्यामुळे त्याला हॉस्पिटलला न्यायचं होतं, पण आपण जायला उशीर झाला कारण पाऊसच उघडत नव्हता. त्यामुळे तर हे बघा, इथं बघा आता थोडा पाऊस पडायला लागला तर लगेच हिरवं झालंय. तर इकडं बघा, आजारी आहे तरी पण त्याला टीव्ही पाहिजे, मस्ती करायची. आता इथं त्याला मी इथं साबुदाणा आणि ते पहिल्यांदाच बनवलं होतं शिरा बटाट्याचा, तर तो दिला होता खायला. तर इथं बघा, त्यानंतर हॉस्पिटलला गेलो. तर इथं बघा, हॉस्पिटलला गेल्यानंतर एवढी गर्दी वगैरे काय नव्हती. आम्ही नंबर अगोदरच लावलेला होता. तरी याला आता सारखं एकदा चेक केलं आहे तरी पुन्हा पुन्हा याला वजन चेक करायचं राहतं. त्यानंतर तिथून आलो आणि मला लगेचच आज दिवसभर काय वेळच भेटला नाही. मग संध्याकाळच्या वेळेस मी 4-5 वाजता इथं ब्लाऊज शिवायला बसली होती, कारण म्हटले एक ब्लाऊज बाकी तर ते शिवून घेऊ. तर आज उपवास होता, त्यामुळे मग एवढी घरातली कामं पण नव्हती. बाकी कामं आवरून मी इथं त्याला हॉस्पिटलमधून आणलं आणि म्हटलं आता ब्लाऊज शिवून घेऊ. तर इथं ब्लाऊज शिवायला बसली होती. बाहेर पावसाची रिमझिम चालूच होती. पाऊस काय उघडायचं नाव वगैरे घेत नव्हता. आता हे जे ब्लाऊज आहे, हे अगोदर मी प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे आणि याचा व्हिडिओ जो आहे ना तो मला शूट करायचा होता. त्यामुळे सकाळीच ब्लाऊजची कटिंग वगैरे करून ठेवली होती, पण सकाळी काही जमलं नाही शिवायला. दिवसभर आता तो पण आजारी होता, त्यामुळे त्याची पण थोडीशी चिडचिड चालू होती. मग त्यामुळे म्हटले जाऊ दे, नंतर करता येईल. पण आता मग हॉस्पिटलमधून आला तर क्लासला जातो म्हणे, मला बरं वाटतंय. मग आता क्लासला गेला होता. क्लास काही लांब नाही, इथंच जवळ होता. त्यामुळे म्हटले मग जा, तिथं पण पोरं आहे तर थोडंसं बरं वाटेल. आता सकाळचा घरीच होता, त्याला टी व्ही बघून पण बोर होत होतं. त्यामुळे मग आता क्लासला गेला होता. मी म्हटले आता गेला आहे तो, तोपर्यंत आपण जेवढं होईल तेवढं म्हटलं इथं ब्लाऊज शिवून घेऊ. त्यामुळे मग इथं मी ब्लाऊज शिवायला बसली होती. आता बाकीचे पण शिवायचे होते मला. एक ड्रेस देखील साडीचा आलेला होता, तो पण शिवायचा होता. पण मग म्हटलं आता नंतर बघू. त्यानंतर बघा, आपण जे आता ते आंबे वगैरे लावलेले होते ना, तर हे बघा वरती त्याला किती मस्त अशी डीर फुटत आहे. हे बघा, आता हे इकडं बकेटमध्ये जे लावले ना त्याला पण हे बघा, अशी वरती बघा ते पानं किती मस्त छान येत आहे. आणि पाऊस पडतोय ना, पावसामुळे तर अजूनच म्हणजे एकदम टवटवीत झालेले होते. तरी एवढ्या जोराचा नाही आहे. आता हे ब्रह्मकमळचं झाड आहे आणि त्यामध्येच तुळस देखील आहे. त्यानंतर बघा, हे अननसाचं झाड आहे, याला 1 वर्ष झालं लावून. अननस येतं म्हणे, पण काय आलेलं नाही अजून. त्यानंतर कडीपत्त्याचं पण त्यातच आहे. तर हा नागवेलीचा वेल आहे, म्हणजे जे आपले खाऊचे पानं असतात ना, तो वेल आहे, तो पण मस्त झालेला होता. त्यानंतर मनी प्लॅन्ट पण खूप छान झालेला होता बघा.
थोडासा पाऊस झाला, पण झाडं इतके टवटवीत झाले होते ना, खूपच छान झाले होते. एकदम फ्रेश दिसत होते. आणि आता पाणी द्यायची पण देखील गरज पडत नव्हती, कारण सारखी पावसाची रिमझिम चालू राहते. त्यामुळे थोडंफार पाणी गॅलरीत देखील येत राहतं फवाऱ्याचं. त्यामुळे मी काही पाणी वगैरे दिलं नव्हते. तर इथं बघा, हे प्राजक्ताचं झाड आहे आणि त्यामध्ये ना काचेची जी पिंड आहे ती मी इथं ठेवलेली होती, म्हणे देवघरात ठेवू नये म्हणून. त्यानंतर संध्याकाळचा आता उपवास सोडायला इथं मी भाकरी आणि म्हटलं मेथीची भाजी बनव, तर इथं मी भाकरी वगैरे बनवून मेथीची देखील भाजी बनवून घेतली होती. मी इथं साईडला शेंगदाण्याच्या हिरव्या मिरचीची भाजी बनवून घेतली होती. तर स्वयंपाक वगैरे झाला, जेवणं वगैरे करून घेतली आणि औषध वगैरे द्यायचे होते. तर इथं म्हटलं आता पटकन आवरून घेऊ. तर इथं माझा आता स्वयंपाक तर झाला होता, जेवायला बसायचं होतं. ते इथं बघा, आता कालचे आंबे आणले होते ना म्हटलं, तर ते देखील मी कापून वगैरे घेतले आणि लगेचच जेवायला बसलो आम्ही. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.